नमस्कार मित्रांनो, मुक्ता कविता चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे होळीचा दिवस। सकाळची वेळ आहे 9:30ची आणि हा बघा नवीन डायनिंग टेबल आणून तयार आहे। आईचा फ्रीजमध्ये काहीतरी पाहणं सुरू आहे। हा आहे आमचा जुना डायनिंग टेबल। हा आता लहान वाटत होता म्हणून नवीन करून घेतला। इथे नाश्त्याची तयारी सुरू आहे। आज नाश्त्याला बघू काय आहे। अरे वा, मोठीची उसळ शिजते आहे। त्यासोबत होळीसाठी पुरणही टाकायची तयारी सुरू आहे। चण्याच्या डाळीसोबत मूठभर तांदूळ टाकले की पुरण छान चिकट येते आणि छान शिजतं। इकडे सकाळची वेळ असल्यामुळे काकांचं पेपर वाचन सुरू आहे। इकडे आईंची नाश्त्याची लगबगही सुरू आहे। चिवड्याचा डबा समोर ठेवलेला आहे आणि काका आईंना काहीतरी सांगता आहेत। मोठीच्या सोबत चिवडा आणि दही देशील असं काहीतरी संभाषण आहे इथे सुरू आणि त्यावर आई हो हो म्हणताना दिसत होत्या। आता चला, तेवढ्या वेळात मी भाजी घेऊन आले। मेथीची भाजी स्वस्त आहे आता ह्या सीझनमध्ये। सांबारही छान मिळतो आहे। त्यासोबत सिमला मिरची आणली आहे। सिमला मिरचीची भाजी रियाला फार आवडते, तिला टिफिनमध्ये द्यायला होते। थोडं आलं आणलं आहे। त्यासोबत मोठ्या मोठ्या मिरच्या आणलेल्या आहे। आज मिरची भजी करण्याचा बेत आहे। ह्या मोठ्या मिरच्या तिखट नसतात। त्यासोबत टमाटेही आणले आहे। आजकाल टमाटेही छान मिळत आहे आणि स्वस्त पण आहे। चला, आज मी तुम्हाला आमचं कोठी घर दाखवते। हे बघा, इथे कोठी घरात जास्तीचे डबे आणि जास्तीचं सामान ठेवलेलं आहे। ही पेटी कशाची आहे सांगू? ही आहे महालक्ष्म्यांची पेटी। आमच्याकडे गणपती आणि महालक्ष्मी असतात, त्याचं सगळं सामान ह्या पेटीमध्ये ठेवलं आहे। ह्या आहे धान्य भरून ठेवायच्या कोठ्या। हे सगळं जास्तीचं सामान कोठी घरात कसं व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे। हे सगळे जास्तीचे डबे आहेत आणि ते मोठे मोठे गंज महालक्ष्म्यांच्या स्वयंपाकाला कामात येतात। आता बघू एवढ्या वेळात आईंचं काय सुरू आहे। तर बघा, आईंनी खाली बकेट सोडलेली आहे आणि दूधवाला आला आहे। आता तो त्यामध्ये दुधाचं पाकीट ठेवतो आहे आणि त्यासोबतच आईंना सांगत आहे की उद्या होळी असल्यामुळे मी येणार नाही आहे म्हणून। आता आई दुधाचं पाकीट वर घेत आहे। खाली उतरायला नको म्हणून आईंनी ही बकेटची आयडिया केली आहे। सकाळी दुधाचं पाकीट आल्यावर मग ती तापवायची घाई होते। तेवढ्या वेळात आपण पुरण शिजवायची तयारी करू। पुरणाची डाळ मी धुवून घेते आहे। नाश्ता झाल्यावर स्वयंपाकाची लगबग सुरू आहे। आज होळीचा सण असल्यामुळे थोडा पसारा जास्तच झालेला आहे। पुरणाची डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावून घेते। इकडे कोणाचा तरी मला आवाज येतो आहे। डाळ धुवून घेतल्यावर ती छोट्या कुकरला थोडीशी हळद टाकून लावून घेते। मला कटाची आमटी करायची होती, त्यामुळे डाळीमध्ये थोडं जास्तच पाणी टाकत आहे।
आता बघा, मी कुकरला शिट्टी लावायची विसरली आहे. घाईघाईमध्ये असं होतं कधीतरी. व्हिडिओ एडिट करताना मला ते दिसल्यावर फार हसू आलं. बघा, पुरण किती छान शिजलं आहे. नंतर मी कुकरला शिट्टी लावून घेतली होती. आणि आता आईंचं भाजी निवडण्याचं काम सुरू आहे. मला हे होळीचं गिफ्ट मिळालं होतं. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. हे होळीचे रंग आहेत. आणि ह्या बॉक्समध्ये काय आहे बरं? चला उघडून बघूया. एका हातात मोबाईल असल्यामुळे एका हातानेच काम सुरू आहे. ह्या नवग्रहाच्या काड्या दिलेल्या आहेत आणि ही एक गौरी, ही आपण होळीत टाकू. ही झाली आजची पूजा.